तर वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। वैष्णवी हगवणेंचा सासरा राजेंद्र हगवणेला अटक करण्यात आली आहे। राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यालाही अटक करण्यात आली आहे। पहाटे 4:30 वाजता बावधन पोलिसांकडून ही अटक करण्यात आली आहे। पुणे जिल्ह्यातून खेडेगावात हे लपले होते। हगवणेच्या अटकेच्या आधीचा सीसीटीव्ही देखील आता समोर आलेला आहे। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी वैष्णवी हगवणेचा पती शशांक, सासू आणि नणंदेला बावधन पोलिसांनी आता बेड्या ठोकल्यात। तर वैष्णवी हगवणे आत्महत्ये प्रकरणी मोठी अपडेट आपण पाहतोय। बावधन पोलिसांकडून सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे याला अटक करण्यात आलेली आहे। पहाटे 4:30 वाजता बावधन पोलिसांकडून ही अटक करण्यात आली आहे। पुणे जिल्ह्यातून एका खेडेगावात हे दोघेही लपले होते। हगवणेच्या अटकेच्या आधीचा सीसीटीव्ही देखील आता समोर आलेला आहे। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी वैष्णवी हगवणेचा पती शशांक, सासू आणि नणंदेला बावधन पोलिसांनी आधीच बेड्या ठोकलेल्या आहेत आणि आता सासरा राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यालाही अटक करण्यात आली आहे। महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। एका हॉटेलमध्ये हे दोघे जण लपले होते। तर राजेंद्र हगवणे शशांक हगवणेला पहाटे 4 वाजता बावधन पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे। हे दोघेही फरार होते, त्यांचा शोध सुरू होता आणि आता पहाटे 4 वाजता अखेर बावधन पोलिसांकडून त्यांना अटक करण्यात आलेली आहे। अटकेपूर्वीचा सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलेला आहे। वैष्णवीचा सासरा आणि दीर यांना देखील आता अटक करण्यात आलेली आहे। या संदर्भात आपण अधिकची माहिती घेणार आहोत। आपले प्रतिनिधी सुशांत डुंबरे आपल्याशी फोन कॉलद्वारे जोडले गेलेले आहेत। सुशांत, खरं तर खूप महत्त्वाची ही अपडेट आहे। हे दोघेही खरं तर फरार होते। सासरा राजेंद्र हगवणेला अटक कधी होणार हा सवाल खरं तर उपस्थित होत होता आणि आता अखेर पहाटे 4 वाजता या दोघांनाही म्हणजे सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे या दोघांनाही आता बावधन पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे। याबद्दलची अधिकची माहिती अपेक्षित आहे। सुशांत, आवाज येतोय? तर काही तांत्रिक कारणामुळे सुशांत पर्यंत आपला आवाज पोहोचू शकत नाहीये। आपण त्यांच्याकडून अधिकची माहिती घेणारच आहोत। आपण ही महत्त्वाची अपडेट पाहतोय। वैष्णवीचा सासरा आणि दीर या दोघांनाही पहाटे 4 वाजता अटक करण्यात आलेली आहे। बावधन पोलिसांकडून ही मोठी कारवाई केली गेलेली आहे। हगवणे कुटुंब आता जेरबंद आहे। बावधन पोलिसांकडून ही अटक करण्यात आलेली आहे। वैष्णवीचा सासरा आणि दीराला आता अटक करण्यात आली आहे। वैष्णवीची सासू, नणंद आणि पती शशांक आधीच त्यांना अटक करण्यात आलेली होती आणि आता सासरा आणि दीर जे फरार होते, एका हॉटेलमध्ये ते लपून बसले होते। या अटकेआधीचा सीसीटीव्ही देखील समोर आलेला आहे। या दोघांना देखील आता अटक करण्यात आलेली आहे। पहाटे 4 वाजता ही कारवाई झालेली आहे। एका हॉटेलमध्ये हे दोघेही लपले होते। वैष्णवीचा सासरा आणि दीर म्हणजेच सासरा राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेला बावधन पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे। वैष्णवी हगवणे आत्महत्ये प्रकरणी ही मोठी अपडेट आपण पाहतोय। अटकेपूर्वीचा हा सीसीटीव्ही देखील समोर आलेला आहे। तर अमोल धर्माधिकारी आपल्याशी जोडले गेलेले आहेत, आपले प्रतिनिधी, त्यांच्याकडून आपण या संदर्भातील अधिकची माहिती घेणार आहोत। अमोल, नक्कीच या प्रकरणातला राजेंद्र हगवणेंचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे। अटके आधीचा हा व्हिडिओ असल्याचं सांगितलं जातं आणि ज्यामध्ये ते एका टेबलावर जेवताना दिसत आहेत आणि त्यामुळे राजेंद्र हगवणे यांना जे काही वैष्णवी हगवणे यांनी आत्महत्या केलेली आहे याचं कोणतंही गांभीर्य नाहीये का हा सुद्धा प्रश्न उपस्थित झालेला आहे। कारण आता दोघेही स्वतःहून हजर झाल्यानंतर पोलिसांनी आता त्यांना अटक केलेली आहे आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये आता त्यांची देखील सखोल चौकशी केली जाणार आहे। पण प्रश्न हा एक निमित्तानं उपस्थित होतोय की
मयुरी जगताप हगवणे ज्या हगवणे कुटुंबाच्या मोठ्या सून आहेत त्यांच्या बाबतीतही याआधी अशा प्रकारचा छळ आहे तो झालेला होता. मात्र त्यांनी सुद्धा तक्रार दिलेली होती, पण पोलिसांनी त्यावेळेस गांभीर्याने घेतलं नाही. दोषारोपपत्र सुद्धा दाखल केलं नाही आणि त्यामुळेच राजेंद्र हगवणे आणि त्यांच्या कुटुंबाची वैष्णवी हगवणे यांच्या विरोधातली जी हिंमत आहे त्रास देण्याची ती वाढत गेलेली होती. आता अखेर राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा सुशील हगवणे जो वैष्णवी यांचा दीर आहे त्यांना आता पोलिसांनी अटक केलेली आहे आणि पुढची कार्यवाही आहे ती पोलिसांकडून केली जाते. मात्र अटकेआधीचा एक व्हिडिओ आहे तो सध्या समोर आलेला आहे. निश्चितच अमोल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. तर राजेंद्र हगवणेंचा अटकेपूर्वीचा हा सीसीटीव्ही आता समोर आलेला आहे. एका हॉटेलमध्ये ते लपले होते. राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे या दोघांनाही आता बावधन पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे. पहाटे 4 वाजता ही कारवाई करण्यात आलेली आहे. तर सुशांत डुमरे आपले प्रतिनिधी आपल्याशी पुन्हा एकदा जोडले गेलेले आहेत. सुशांत, महत्वाची कारवाई बावधन पोलिसांकडून ही केली गेलेली आहे. राजेंद्र हगवणे जे वैष्णवीचे सासरे आहेत आणि दीर सुशील हगवणे या दोघांना देखील आता अटक करण्यात आली आहे. या संदर्भातील अधिकची माहिती काय द्याल? नक्कीच वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी एक मोठी आता अपडेट आलंय की तिचे जे सासरे आहेत राजेंद्र हगवणे आणि तिचा जो दीर आहे या दोघांना पोलिसांनी अटक केलेली आहे. आणि गेल्या अनेक दिवसांपासून हे दोघं फरार होते. एका गावामध्ये खेडेगावामध्ये लपून बसल्याची जी माहिती आहे ती पोलिसांना मिळाली आणि त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केलेली आहे. गेल्या काही 16 मे पासून हे दोघं फरार होते, भेटत नव्हते. माध्यमांमध्ये देखील याची संपूर्ण प्रश्न जे आहेत ते उपस्थित केले. पोलिसांवरती दबाव आहे का असे देखील प्रश्न उपस्थित केलेत. परंतु त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील पोलिसांशी संवाद साधला आणि लवकरात लवकर त्यांना अटक करावी असं देखील आदेश दिले. आणि त्यानंतर पोलिसांनी अनेक पथकं तयार केली आणि त्यांच्या मागावरती लावली. काल देखील जे राजेंद्र हगवणे त्यांचे जे जवळचे लोक आहेत त्यांना देखील अटक केली. त्यांचे जे मित्र आहेत त्यांना देखील अटक केली. त्यांच्यावरती देखील संशय होता की त्यांच्या मित्रांनी त्यांना पळवण्यासाठी मदत केलेली आहे. त्यामुळे अनेक जणांना ताब्यात घेतलं. आणि एक जो सीसीटीव्ही समोर येतोय, एकीकडे सर्वजण महाराष्ट्रभर या घटनेमुळे सर्वजण हळहळ व्यक्त करत होते. परंतु राजेंद्र हगवणे यांचा एक सीसीटीव्ही समोर आलेला आहे. मावळ तळेगाव या ठिकाणी ते एका हॉटेलमध्ये मटण खात होते असं देखील एक सीसीटीव्ही आता समोर आलेला आहे. त्यामुळे त्यांना ह्याबद्दल कोणताही गांभीर्य नव्हतं, दुःख नव्हतं. त्यांना ह्याबद्दल कोणतीही काळजी नव्हती त्यांच्या कुटुंबाबद्दल किंवा कशाबद्दल. त्यामुळं आपण पाहू शकतो की निर्लज्जपणे ते त्या ठिकाणी सर्व आपल्या मजेमध्ये थांबवती आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमाताई अंधारे आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. सुषमाताई, खरं तर ही खूप महत्त्वाची अशी कारवाई केली गेलेली आहे. सासरा याला अटक करण्यात आलेली आहे, दिराला देखील अटक करण्यात आलेली आहे. खरं तर सासरा राजेंद्र हगवणे यांना अटक कधी होणार हा सवाल उपस्थित होत होता आणि आता बावधन पोलिसांकडून या दोघांवरही कारवाई करण्यात आलेली आहे, अटक करण्यात आलेली आहे. याबद्दलची तुमची प्रतिक्रिया काय? बावधन पोलिसांनी आज केलेली कारवाई वैष्णवी गेल्यानंतर तब्बल 6 दिवसांनी केलेली कारवाई आहे. सरकार नावाची यंत्रणा ही 6 दिवसांनी ऍक्शन मोड मध्ये येते. ती सुद्धा माध्यमे, सामाजिक कार्यकर्ते आणि विरोधकांनी फार मोठा गहजप केल्यानंतर. पण एरवी ते ऍक्शन मोड मध्ये का नसतात? ते जर वेळीच ऍक्शन मोड मध्ये असते तर कदाचित आता वैष्णवी हगवणे आपल्यामध्ये हयात असते. त्यामुळे या सगळ्या कारवाया ज्या होतात त्या पोलिसांनी जर वेळीच ऍक्शन घेतल्या तर कदाचित अशा लेकीबाळींचे जीव वाचू शकतात. कारण एकीकडे वैष्णवी हगवणे प्रकरण चालू असताना दुसरीकडे नाशिक जिल्ह्यातल्या येवल्यामध्ये भक्ती अथर्व गुजराती या तरुणीने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली आणि तिथे सुद्धा भक्ती आणि भक्तीचे कुटुंबीय न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. निश्चितच धन्यवाद सुषमाताई तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. तर अटकेपूर्वीचा या दोघांचाही सीसीटीव्ही आता समोर आलेला आहे. एका हॉटेलमध्ये बसून ते जेवत होते. या दोघांनाही आता अटक करण्यात आलेली आहे. वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि
दीर सुशील हगवणे या दोघांनाही आता अटक करण्यात आलेली आहे। बावधन पोलिसांकडून ही महत्त्वाची कारवाई केली गेल्याचं समजतंय। पहाटे 4 वाजता या दोघांनाही अटक करण्यात आलेली आहे। एका हॉटेलमध्ये हे दोघे लपले होते। तर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत। रुपाली ताई, खूप महत्त्वाची ही कारवाई मानली जाते। हे दोघेही फरार होते आणि आता बावधन पोलिसांकडून अखेर त्यांना देखील बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत। सगळ्यात प्रथम पोलिसांचं मी खरंच अभिनंदन करते आणि तुमच्या मीडिया लोकांचं सुद्धा अभिनंदन करेल, कारण का तुम्ही परवापासून ही बातमी दाखवली। काल एक टप्पा पूर्ण झाला की जे छोटं बाळ आहे ना, वैष्णवीचा मुलगा, तो तिच्या आई वडिलांच्या ताब्यात देण्यात आला आणि तेव्हाच सांगितलं होतं की 2 दिवसातच फरारी आरोपींच्या मुसक्या आवळल्या जातील। आणि अजितदादांनी तर काल कसपटे दादांना शाश्वती दिली होती की तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही कोणीही हगवण्यांच्या सोबत नाही। त्याला जर पोरगी नांदवायची नव्हती तर त्यांनी ती माहेरी आणून सोडायची होती, पण अशा पद्धतीने तिचा जीव घ्यायचा नव्हता। अशा बडव्यांना सोडलं जाणार नाही। आणि आज सकाळी यांना बावधन पोलिसांनी फिरत असताना, म्हणजे पोलिसांचं एक कौतुक का केलं पाहिजे की ऍक्च्युली हे जे आरोपी असतात ना, हे आता पुढचे झालेले आहेत 21व्या शतकात, फोन वगैरे ठेवत नाही। आणि या हगवण्याचा काय बराच मित्र परिवार आहे, त्याच्यामुळे कुठेही एका रूम मध्ये जर बसला लपून तर शोधणं जरा कठीण होतं। पण पोलिसांच्या 3 युनिटवरनं 5 युनिट तयार केले होते आणि त्याच्या मुसक्या आवळलेल्या आहेत। यापुढे कुठल्याही गुन्हेगारांनी हुंडाबळीचा विचारही करू नये। आमची माता भगिनी ही हुंडाबळीसाठी तुमच्यासाठी मारायला जन्माला घातलं जात नाही आणि हे महायुती सरकारने दाखवून दिलेलं आहे। त्याच्यामुळे समाधानी आहोत की सगळे आरोपी आता जेरबंद झालेले आहेत। निश्चितच रुपालीताई, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल। तर राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेला अखेर अटक करण्यात आलेली आहे। अटकेपूर्वीचा दोघांचा व्हिडिओ देखील समोर आलाय। खूप महत्त्वाची ही कारवाई मानली जातीये। वैष्णवी आत्महत्येप्रकरणी ही महत्त्वाची अपडेट आहे। सासरा राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे जे फरार होते अनेक दिवस, त्यांना अखेर आता अटक करण्यात आलेली आहे। हगवणे कुटुंब आता जेरबंद झालेलं आहे। त्याबद्दलची अधिक चौकशी देखील पोलिसांकडून करण्यात येईल। महत्त्वाची ही अपडेट आहे। पोलिसांनी अखेर आता सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील कुमार या दोघांनाही अटक केलेली आहे। त्यांचा सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलाय। तर आपल्यासोबत या संदर्भात प्रतिक्रिया देण्यासाठी भाजपच्या नेत्या चित्रा वाघ देखील जोडल्या गेलेल्या आहेत। चित्राताई, महत्त्वाची ही कारवाई मानली जातीये। सासरे हे फरार होते, दीर देखील फरार होता आणि या दोघांना आता अटक करण्यात आली आहे। महत्त्वाचं म्हणजे हे दोघेही निष्काळजीपणे जो सीसीटीव्ही फुटेज समोर आलाय, जेवताना दिसतायत, म्हणजे गांभीर्य नाहीचे या गोष्टींचं असं समोर येतं यातून। ही माणसं नाहीच, हैवानच होती, राक्षस आहेत ही माणसं। आणि यामध्ये आज सकाळी चांगली बातमी तुम्ही दिली की ज्यांनी वैष्णवीचा जीव घेतला त्या हरामखोर मारेकरी आहेत हे, आणि आज हे शेवट पकडले गेलेले आहेत। देवेंद्रजींना विनंती, चांगला वकील तर दिला जाईलच, या हरामखोरांना मरेस्तोवर फाशी द्यायला हवी। ज्यांनी त्या वैष्णवीचा जीव घेतला, ज्या अमानुषपणे, ज्या राक्षसीपणे तिच्यासोबत वागणूक केली। मला या ठिकाणी एक काल चांगला एक क्षण त्या ठिकाणी पाहायला मिळाला की तिचं लेकरू 9 महिन्याचं, जे गेल्या 5-6 दिवसांपासून इकडे तिकडे होतं, ते सुद्धा त्यांच्याकडे सुखरूप आलेलं आहे। आणि आज तिचा सासरा आणि दीर हे सुद्धा पकडले गेलेले आहेत। यांच्यावर कठोरात कठोर कारवाई होईल। सरकारकडनं निश्चितपणे चांगला वकील दिला जाईल। लवकरात लवकर फास्ट ट्रॅक आपण ज्याला म्हणतो त्यावरती हा खटला चालवून यांना कठोरात कठोर असं शासन होईल की पुन्हा कोणी असं धाडस करणार नाही राज्यातल्या लेकींना आणि सुनांना, लेकी बाळींवरती हात उचलायचे। निश्चितच चित्राताई, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल। आपल्यासोबत आता तृप्तीताई देसाई देखील जोडल्या गेलेल्या आहेत। तृप्तीताई, खूप महत्त्वाची कारवाई ही मानली जाते।
खरं तर सगळ्यात महत्वाचीच कारवाई म्हणायला लागेल, कारण ही घटना होऊन 6 दिवस उलटले. पक्षाशी संबंधित असल्यामुळे राजेंद्र हगवणेंना लपवण्यात आलं होतं किंवा ते फरार होते. वैष्णवी हगवणे गेल्यानंतर सुद्धा आपण बघितलं तिचं बाळ सुद्धा लपवण्यात आलेलं होतं. मीडियाचा रेटा, जनतेचा रेटा आल्यानंतर काल बाळ सुखरूप घरी आलं आणि त्यानंतर राजेंद्र हगवणे आता अटक होणार आहे का सरेंडर होणार आहे, त्यांना राजकीय पक्ष किती पाठीशी घालणार आहेत, अशा पद्धतीनं जेव्हा जनतेचा सूर गेला किंवा आपल्यासारख्या मीडियाच्या माध्यमातून जेव्हा हे सगळं प्रेशर क्रिएट झालं, तेव्हा आज पहाटे 4:30 वाजता जी आहे ती राजेंद्र हगवणे आणि त्या दिराला जी आहे ती अटक झालेली आहे. मला वाटतं आता आज कोर्टात हजर करतील, पोलीस कस्टडी मिळेल, परंतु हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये नेऊन लवकरात लवकर या सगळ्यांना शिक्षा झाली पाहिजे, अशा पद्धतीची माझी सरकारकडे मागणी असेल. निश्चितच तृप्तीताई, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. तर महत्त्वाची कारवाई वैष्णवी आत्महत्येप्रकरणी समोर आलेली आहे. राजेंद्र हगवणे जे सासरे आहेत आणि सुशील हगवणे जे दीर आहेत, या दोघांना देखील आता अटक करण्यात आलेली आहे. अटकेपूर्वीचा CCTV देखील समोर आलेला आहे. एका हॉटेलमध्ये हे दोघं होते आणि या ठिकाणाहून बावधन पोलिसांकडून ही महत्त्वाची कारवाई केली गेलेली आहे. खरं तर सासरे राजेंद्र हगवणे यांना अटक कधी होणार हा सवाल उपस्थित होत होता राज्यभरातून आणि अखेर आता बावधन पोलिसांकडून त्यांना अटक करण्यात आलेली आहे. या दोघांचाही CCTV समोर आलेला आहे. अटकेपूर्वीचा एका हॉटेलमधील हा CCTV आहे. त्यानंतर बावधन पोलिसांकडून या दोघांना देखील अटक करण्यात आलेली आहे. हे दोघे देखील फरार होते आणि आता ही महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे, महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. वैष्णवी हगवणे आत्महत्येप्रकरणी आता या दोघांना देखील बावधन पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे. पहाटे 4 वाजता ही कारवाई करण्यात आली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.